आपल्या महाराष्ट्रात एक असं गाव आहे जे मुंबईपासून फक्त 3 तासाच्या अंतरावर आहे, पण ते गुगल मॅप्सवर शोधून सुद्धा मिळत नाही. हे गाव काय आहे? आपण त्याला खेडेगावच म्हणू शकतो. इथे 700च्या आसपास गावकरी राहतात. इथली माणसं एकदम प्रेमळ आहेत, पण या चेहऱ्यांच्या मागे खूप खडतर आयुष्य आहे. कशी जगतायत इथली लोक? चला शोधूया चंद्रगावात जाऊन. मुलीनो, चंद्रगाव कुठे आहे? स्वातंत्र्याला जवळजवळ 80 वर्ष होत आहेत. बरीच प्रगती सुद्धा झाली आहे, पण भारताचा बराचसा भाग आजही कृषी प्रधान आहे. ह्या गावात तब्बल 723 गावकरी आहेत जे मोस्टली शेती करतात. पण इथे पाणी आणि विजेची कमतरता असल्यामुळे अनेकांना ती शेती सोडून शहराची वाट धरावी लागते. इथे तुमची भातशेती आहे. हो पण तुम्ही फक्त 4 महिनेच काम करता. म्हणजे पावसाळीच होते ती शेती. एकदा का पाऊस उघडला त्याच्यानंतर शेती होत नाही. आणि मग काय करता तुम्ही इतर महिन्यात? आम्ही रोजगार नसल्यामुळे आम्ही बाहेर कामाला जातो रोकडीवरच. या काकांसारख्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला या गावात आणि महाराष्ट्रभर ऐकायला मिळतील. इथे अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे विजेचा. वर्ल्ड बँकच्या स्टडीनुसार भारतात जरी 99% इलेक्ट्रिसिटी पोहोचली असली तरी 24 तास वीज मिळणं हे आजही एक स्वप्न आहे. लाईट वगैरे आधी नव्हती. राखेल वापरायची, बत्ती वापरायची, बॅटरी हे ते घेऊन जायचं. पावसाळी लाईट नसायची म्हणून बॅटरी पण चार्जिंग होत नव्हती. सूरज डुबताना त्यांचा दिवस खतम. त्यांनी आत बसायचं, कारण बाहेर सगळं ते स्कॉर्पियन आणि साप आहे, ते बाहेर येत नाही. जास्तीत जास्त प्रॉब्लेम काय होतो? लोड शेडिंग जास्त, आणि डीपी एकच असते ना, आणि गाव जास्त. लाईट हा शुक्रवारी तर आमच्याकडे लाईट नसतोच, आणि कधी लोड शेडिंग वगैरे असलं तर 2-2, 3-3 तास लाईट नसायचाच. काही सुविधा अपुऱ्या असल्यामुळे मुलांमध्ये काही कुशंका आणि काही प्रश्नसुद्धा ते आमचे असायचे. विजेची गोष्ट तर लांब राहिली. आपल्या माणसांची सर्वात महत्वाची गरज काय आहे? पाणी. 2022 मध्ये महाराष्ट्रातल्या 30% ग्रामीण घरांमध्ये पाईपने पाणी येत नव्हतं. जे बाया आपल्या महिला आहेत ते सकाळी 5:30, 6, 6:30 उठून विहिरीवरती जायचे आणि पाणी डोक्यावरती 2-3 हांडे घेऊन यायचे. इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एंटरप्राइजेसच्या सर्व्हेनुसार भारतीय स्त्रिया आणि मुलींचे वर्षाचे 15 कोटी दिवस हे फक्त पाणी आणण्यात जातात. अशा भरपूर समस्यांना चंद्रगावातली लोक सामोरी जात आहेत. पण आता गोष्टी हळूहळू बदलत आहेत. चंद्रगावामध्ये काहीतरी नवीन घडतंय. आपल्या महाराष्ट्राकडे आणि भारताकडे एक सिक्रेट सुपर पॉवर आहे, सोलर एनर्जी. आपल्याकडचे तब्बल 300 दिवस हे सनी असतात, म्हणजे इथे सूर्यप्रकाश भरपूर असतो. त्यात सोलर एनर्जी ही क्लीन एनर्जी आहे, त्यात प्रदूषण होत नाही. दुर्गम ग्रामीण ठिकाणी इलेक्ट्रिसिटी आणणं हे कठीण आणि खर्चिक काम आहे. जरी ती इलेक्ट्रिसिटी आणली तरी त्याचं बिल वाढल्यामुळे गावकऱ्यांना फेडता येत नाही आणि मग पॉवर कापली जाते. आणि मग अशा ठिकाणी ही सौर ऊर्जा इफेक्टिव्ह ठरू शकते. जरी हे सोलर पॅनल्स इन्स्टॉल करण्यासाठी सुरुवातीला मोठी इन्व्हेस्टमेंट लागते, पण लॉंग टर्मवर आपली एनर्जीची बचत होते. आणि आता चंद्रगाव सुद्धा भारताच्या सोलर रेव्होल्यूशन मध्ये भाग घेत आहे. इकडे पाऊस भरपूर पडतो आणि त्यामुळे कसं लाईट म्हणजे कधी कधी 2-3 दिवस पण जातात, लाईट नसते. त्यामुळे मग आपले फार म्हणजे वाईट हालत होते. बरोबर. आता थोडं झालंय डेव्हलपमेंट, त्यामुळे थोडे झालंय. बरोबर. आणि कसं आता सोलर लॅम्पमुळे पण म्हणजे बाकी काय करतात, पूर्ण याच्यात हे करतात ना, आणि त्याचा जे प्रकाश आहे तो आपल्या सोलरमुळे म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांना फायदा होतो त्याचा. शेतीसाठी पाणी आणणं खूप डिफिकल्ट होतं, पण आता सोलरमुळे हे शक्य झालंय. हे सोलर पॅनल्स या गावासाठी विकासाचं नवीन वचन घेऊन आले आहेत. सोलर एनर्जीने चालणारे वॉटर पंप्स इथल्या शेतीसाठी मदत करतील, तर गावातल्या इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा ही एनर्जी कामाला येईल. सौर ऊर्जेचं किट आल्यापासून मुलांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसते. अभ्यासात व्यवस्थित आनंदाने उत्साहाने अभ्यास करतायत. लाईट गेली की पंखा नाही चालायचा म्हणून गरम वाटायचा, अभ्यासाला मन नाही लागत. पण आता तसं काही नाही. अक्षरशः कधी कधी काय व्हायचं, मुलाला पकडून न्यायला लागायचं.
ते आता टीव्ही असल्यामुळे ते तिथे जाते. स्वतःने हो, येणार, हो, हो. बरोबर. पण आज सोलर पॅनल्समुळे ते खूप कॉस्ट इफेक्टिव्ह झालं आहे आणि त्यामुळे स्टुडंट्सना टी व्ही बघता येतो. टी व्हीवर आजकाल डिजिटलच्या माध्यमाने जे काही एज्युकेशन दिलं जातं ते त्यांना पुरवलं जातं. चंद्रगावात या नवीन गोष्टी घडतायत, पण हे सगळं घडलं कसं? रोटरी क्लब ऑफ बॉम्बे आणि प्रोजेक्ट चिरागच्या या प्रकल्पामध्ये चंद्रगावातल्या काही कुटुंबांना वर्षभर सोलर पॉवर्ड सिंचन सुविधा मिळेल. पहिले तर हे म्हणजे पिकवायचे पावसाळी हे भात नागली हे, पण आता जर हे पाणी जर दिलं ना तर भाजीपाला लागवड आम्ही तूर पण उन्हाळी घेऊ शकतो. तूर गावातली एकमेव शाळा जिथल्या 2 वर्गांमधले 2 शिक्षक 40 विद्यार्थ्यांना शिकवतात, तिथे सुद्धा हे सोलर पॅनल्स लावले आहेत. आणि त्यांच्याच एनर्जीवर चालणारा स्मार्ट टीव्ही या मुलांसाठी शिक्षण अजून मजेदार बनवेल. आम्हाला LED मिळालेला आहे, ह्याचा खूप उपयोग मुलांना होत आहे. मुलांना वेगवेगळे नवीन असं जे काही येणारं असेल, आपण गुगलवर जी माहिती मिळवायची असेल तर त्या LED मार्फत सहज उपलब्ध होते आणि मुलांना त्यामार्फत शिकण्यास एक प्रोत्साहन मिळतो. आनंददायी शिक्षणातून त्यांचं शिक्षण पूर्ण होतं आहे. कसं वाटतंय नवीन टीव्ही आलाय शाळेत? म्हणजे खूप चांगलं वाटतं. पहिलं अशी टी व्ही नव्हती ना, पण आता अशी टी व्ही आहे म्हणून खूप चांगलं वाटतं. शिक्षक आता टी व्हीवरून तरी शिकवतात. याच्या आधी मुलांना अशी काही सुविधा नसल्यामुळे आपण जे श्रवण करत होतो, जे बोलत होतो तेवढंच मुलांच्या कानावर जे पडेल त्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलं तर त्याचा उपयोग होत होता. आपल्याकडे बऱ्याच सरकारी योजना येतात, पण त्या तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत. मग इथे या स्वयंसेवी संस्थांमुळे अनेक वर्ष सुविधांपासून वंचित राहणाऱ्या चंद्रगावासारख्या गावांना नवी वाट मिळेल. मग तुला काय व्हायचंय मोठं होऊन? पोलीस. तिला काय व्हायचंय? काय ऐकायला नाही येतंय? कलेक्टर. तुला काय व्हायचंय मोठं होऊन? पोलीस. तुला पण पोलीस व्हायचंय? तुला? पोलीस. तुला काय म्हणायचंय? डॉक्टर. तरी मुलं आहेत, त्यांचे भरपूर स्वप्न आहेत. इतक्या दुर्गम जागी जिथे फक्त 2 क्लासरूम्स आहेत तिथे पण ही स्वप्न बघितली जात आहेत. मग विकासामधला हा गॅप भरून काढण्यासाठी अशा प्रोजेक्टची गरज आहे. सिटीमध्ये तर असं म्हणतात ना, ते सेन्स ऑफ कम्युनिटी व्हायला पाहिजे. ते सेन्स ऑफ कम्युनिटी आता इकडे दिसते. ही तर फक्त सुरुवात आहे. चंद्रगावातल्या मुलांची स्वप्न आता खरी होऊ शकतात. आता एका वर्षानंतर या प्रोजेक्टमुळे गाव कसं बदलतंय हे बघण्यासारखं असेल. आशा अशीच करूया की हळूहळू का होईना चंद्रगाव गुगल मॅप्सवर आणि विकासाच्या नकाशावर स्वतःची जागा नक्कीच निर्माण करेल.